आणि आता एक ब्रेकिंग बातमी, क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाशचं लग्न हे रद्द झालेलं आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही माहिती दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून स्मृती मानधना आणि पलाशच्या लग्नाची चर्चा सुरू होती। स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यानं हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र या दोघांचंही लग्न आता रद्द झाल्याचं कळतंय। सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही माहिती दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सरफराज, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे हे लग्न आपण पुढे ढकलतोय असं सांगण्यात येत होतं, मात्र आता हे लग्न रद्द झाल्याचं सांगितलं जातंय। गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियामध्ये अनेक चर्चा देखील सुरू होती, आता नेमकं काय कारण सांगितलं जातंय? खरं तर स्मृती आणि पलाशचा लग्न सोहळा सांगलीमध्ये मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये तो आयोजित करण्यात आला होता आणि तो पार पडणार होता। आणि अवघ्या काही वेळात लग्नाला असताना त्या ठिकाणी हे लग्न जे आहे ते थांबलं होतं, कारण स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर हे लग्न थांबवण्यात आलं होतं तूर्त। मात्र ते लग्न कधी होईल याच्या बाबतीत सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलं नव्हतं। मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार चर्चा सुरू होती की लग्न मोडलं जाईल किंवा लग्नाची तारीख पुढे डिक्लेअर होईल। अशा पद्धतीने वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या आणि कुठेतरी आता मात्र यात सगळ्यात बाबतीत स्मृती मानधना असेल किंवा पलाश मुच्छल या दोघांच्याकडून आता स्पष्टता करण्यात आलेली आहे की हे लग्न होणार नाहीये। हे लग्न जे आहे ते रद्द करण्यात आल्याचं आता स्मृतीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर करत स्पष्ट सांगून टाकलेलं आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू होती की स्मृती आणि पलाशचं लग्न होणार का की होणार नाही किंवा ते लग्न मोडलंय का, आता या सर्व गोष्टीला जे आहे ते स्मृतीकडूनच आता उत्तर देण्यात आलेलं आहे आणि सोशल मीडियाच्या अकाउंटवरून तिने आपलं लग्न रद्द झाल्याचं किंवा मोडल्याचं स्पष्ट केलेलं आहे। मात्र हे करत असताना त्याने सांगितलं की माझ्या खासगी आयुष्याच्या बाबतीत प्रत्येकाने आदर ठेवावा आणि आपण भारताच्या संघासाठी यापुढे खेळत राहीन आणि जिंकत राहीन असं देखील आपल्या या पोस्टमध्ये स्मृतीने स्पष्ट करत ते लग्न पलाश बरोबरचं होणार होतं ते रद्द झाल्याचं आता स्पष्ट केलेलं आहे। सरफराज, ज्यावेळेस या दोघांचंही लग्न पुढे ढकलण्यात आलेलं होतं त्यावेळेस अनेक सोशल मीडियावर चर्चा सुरू झालेल्या होत्या। पलाशच्या एका तरुणीसोबतचे काही चॅट्स देखील समोर आलेले होते आणि त्यानंतर हे लग्न रद्द होईल असं सांगण्यात येत होतं। आता स्मृतीची ही पोस्ट समोर आलेली आहे, पलाशकडून काही पोस्ट करण्यात आलेली आहे का? खरं तर पलाशकडून देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आल्याचं समोर येत आहे। त्याच्याकडून हे लग्न रद्द होत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने सोशल मीडियावर पलाशच्या बाबतीत जे काही पोस्ट येतो त्या की त्याचं जे काही गर्लफ्रेंड आहे त्याच्याकडून ते चॅट व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे हे कुठेतरी पलाश बरोबरचं स्मृतीचं होणारं लग्न जातं ते पोस्टपोन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र ही सगळी जी आहे ती चर्चा जी आहे सुरू होती सोशल मीडियावर पलाशकडून किंवा स्मृती मानधनाकडून या बाबतीत मात्र त्यांचे जे काही नेमकं कारण काय आहे किंवा हे लग्न का थांबवलं गेलं याच्या बाबतीत कोणतंही कारण जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळं जी काही चर्चा सुरू होती ती फक्त चर्चाच आहे सोशल मीडियावरची आणि मुख्य कारण या लग्न थांबवण्याचं किंवा जे पुढे ढकलण्यात आलं होतं त्याचं कारण जे कारण आहे ते अद्याप समोर आलेलं नाही आहे। मात्र आता या दोघांचं लग्न जे होणार होतं ते रद्द झालेलं आहे। नक्की सरफराज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।